मनसेचे कार्यकर्ते देखील त्या जीआरच्या उलटच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 5 तारखेचा जर मोर्चा झाला असता तर आम्ही झाला असतं तर नाही, 5 तारखेला कार्यक्रम होणार, मग तो मोर्चा होईल, सभा होईल, पण मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही. म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतोय की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उठून जागं व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं. आता झोपू नका, एकत्र आलो आहोत, एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा जे त्यांनी मागे घेतलाय. काय जी आर मागे घेतला म्हणून कारण ते लाचारच आहे, त्यांना त्यांच्या मालकांची गुलामगिरी करावी लागते. हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतायत. उलट मी अजित पवारांचं कौतुक केलं मागाशी, तुम्ही तिकडे विचारल्यानंतर ते बोलले तरी, पण हे मिंदे कुठे बोलले? मिंदे कुठे बोलले? आमचं बोलणं सुरू आहे, अगदी प्रत्यक्ष माझं त्याचं नसलं तरी आमचं सुरू आहे. आणि म्हणून सांगतो की 5 तारखेला माझी तर इच्छा आहे की आज जे सहभागी अगदी मराठी भाषा समिती सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा, इतर सुद्धा पक्ष, अगदी मनसेने सुद्धा एकत्रित कार्यक्रम आपला हा व्हायलाच पाहिजे 5 तारखेला, अशी माझी आग्रहाची विनंती. आणि आम्ही तो कार्यक्रम पुढे देखील असं एकत्रित पाहायला मिळेल का राज्यभरातल्या जनतेला? मी परत सांगतो की एखादं संकट आल्यानंतर आपण एकत्र येण्यापेक्षा आपण एकत्र आलो तर संकट येणार नाही, ही माझी धारणा आहे. एकत्र येईल, ठाकरे ब्रँड 5 तारखेला एकत्र येईल हे कुठेतरी त्यांना वाटलं असेल, हे मुख्य कारण आहे. नक्कीच आहे ना. मी तुम्हाला परत एकदा मी सही करतो, पुनरुच्चार करतो की पहिलं त्यांचा हा अत्यंत कुटील डाव होता की मराठी अमराठी विभागणी करायची, मराठी माणसांमध्ये फूट पाडायची आणि आपली पोळी भाजायची. आता तो डाव अयशस्वी झाला. मग आता मराठी एकत्र येऊ नये म्हणून हा जी आर मागे घेतलाय, नाहीतर एवढा हट्ट करण्याची त्यांना गरजच नव्हती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, त्यांनी देखील आता छुपा अजेंडा हिंदीचा लादण्याचा होता, पण बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी तो हाणून पाडला. यावेळेस देखील आपण हाणून पाडला, तर तेव्हापासून सुरुवात ही आहे आणि खऱ्या अर्थाने आज यशस्वी आपल्याला मिळालंय काय? बघा, मी तुम्हाला एक सांगतो की परत एकदा सांगतो, आमचा हिंदी भाषेला म्हणून विरोध नाही, परंतु आपल्या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे, त्या भाषाच्या किंवा प्रांताच्या अनुसार तिथली जी मातृभाषा आहे तिला सर्वोच्च मान हा त्या प्रांतात दिलाच पाहिजे. जसं हिंदी भाषिक प्रांतात हिंदीला दिला पाहिजे, गुजराती भाषिक प्रांतात गुजरातीला दिलं पाहिजे, तसं महाराष्ट्रामध्ये मराठीला मिळालं पाहिजे. आणि इकडे तर अनेक अमराठी लोक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहत आहेत. मात्र तुम्ही एवढं सगळं करताना, मी पहिली प्रेस जेव्हा घेतली होती इकडे त्या समिती बरोबर, तेव्हा मी काय म्हटलं होतं की ह्या मराठी अमराठी जे एक चांगल्या गुण्यागोविंदाने नांदतायत त्याच्यामध्ये मुद्दामून विषाचा खडा टाकतायत आणि तो खडा टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये म्हणून हा दुसरा डाव टाकतायत. तर हे जे काय स्वयंघोषित अनाजी पंथ आहेत त्यांना असं वाटतं की चाणक्यानंतर हेच, तर असं काही नाहीये. मताचं विभाजन करण्यासाठी हिंदी में बोलिए. नहीं, लेकिन मेरे स्कूल में हिंदी 5वीं कक्षा के बाद थी. चलो, धन्यवाद. तो ये है कि मुख्यमंत्री कह रहे थे, उन्होंने ये भी कहा कि आप हिंदी भाषा के विरोधी हैं. सुनी होगी कोई बात, पहले ये मुझे बताइए कि मुख्यमंत्री मराठी भाषा के विरोधी क्यों है? मुख्यमंत्री मराठी भाषा के विरोधी है, ये मेरा आरोप है. जाओ उनको बताओ. इसके अलावा जो समिति नहीं, इतनी जोर जबरदस्ती करने की आवश्यकता क्यों? अब बाकी सारे विषय है, अपने यहाँ काश्तकार आत्महत्या कर रहे हैं, बाकी रोज ही विषय, कल से अधिवेशन शुरू होने जा रहे हैं, सत्र शुरू होने जा रहे हैं, तो बाकी के विषय उस पर बात करो ना. आप मराठी के पीछे क्यों पड़े? मराठी के बारे में आपके मन में इतना जहर क्यों है? मुख्यमंत्री तो मराठी के विरोधी है, या शायद मैं ऐसा कहूं तो गलत नहीं होगा कि महाराष्ट्र के जो द्रोही है या महाराष्ट्र के जो शत्रु कहना थोड़ा शायद ज्यादा होगा, लेकिन उनके ये गुलाम है क्या? शालेय